नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। 10 कोटी लोकांना फटका बसणार, महाराष्ट्रावर सर्वात मोठे संकट। ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच घडलंय। अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली आहे। कारण ही बातमी हवामानाच्या संदर्भात असून एक धोक्याचा इशारा त्याच्या हवामान खात्याने दिलाय। भारताच्या हवामान खात्यावर काही लोकांचा भरोसा नाही, पण जपान सारखा एक प्रगत देश जेव्हा अख्ख्या भारतासाठी एक धोक्याचा इशारा देतो तेव्हा सगळ्या मंत्रिमंडळाची झोप उडते। होय, आज पहाटे जपानकडून एक सॅटेलाइटनं काढलेला फोटो पाठवण्यात आलाय पंतप्रधानांना, आणि ज्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली। मंत्रिमंडळ खडबडून जागे झाले। पण यात खरा धोका महाराष्ट्राला आहे, ज्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। कारण की एक अशी तारीख त्याच्यात सांगितलेली आहे की त्या तारखेला महाराष्ट्रात मोठे तांडव होणार आहे। निसर्गाचा असा हल्ला होणार आहे की ज्यामुळे सगळीकडे दाणादाण उडेल। खरं तर जपानने 6 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की एल निनो हा देशाला धडका देणार, ऑगस्ट पासून फेब्रुवारी 2017, पण तो आता अतितीव्रतेने सक्रिय झालाय अरबी समुद्रात, आणि त्याचाच फोटो पाठवल्यामुळे सगळीकडे खडबड उडाली। खरं तर अमेरिकेनेही 48 तासांपूर्वी एक धोक्याचा इशारा दिला होता, पण त्याकडे दुर्लक्ष केलं। पण जेव्हा जपानने तीच परिस्थिती थेट फोटोचा पुरावा देऊन पाठवली तेव्हा सगळ्या देशांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आणि प्रत्येक राज्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण की अरबी समुद्रामध्ये एक अशी विचित्र घटना घडली आहे ज्यामुळे महाराष्ट्राचा वाईट काळ आता सुरू होणार आहे। एक अशी तारीख देखील समोर आलेली आहे की त्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये निसर्गाचा हल्ला होणार आहे। गेले 150 वर्षांपूर्वी झालं होतं तशी विचित्र परिस्थिती आता पुन्हा निर्माण होणार आहे। तुम्ही पाहिलं असेल की 8 दिवसांपूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला होता, पण पुन्हा 2-3 दिवस पावसानं दडी मारली। पण अचानक मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झाला, विदर्भात अचानक ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला। आता पाऊस कोकणाकडून पुढे पुढे सरकत असतो, पण इथे उलटी परिस्थिती झाली। पाऊस विदर्भाकडून सुरू झालाय आणि पुन्हा आज पहाटेपासून मुंबई ही जलमय झालेली आहे, आणि हे त्याचंच लक्षण असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण की आज पहाटे अशी विचित्र घडामोड घडली आहे की ज्यामुळे येणारी एक तारीख सांगितली आहे। त्या तारखेला सगळ्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय, कारण महाराष्ट्रावर एक असं डेंजर संकट अत्यंत वेगाने कोसळणार आहे की ज्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे या गोष्टीला हलक्यात घेण्याची चूक करू नका। महाराष्ट्रावर गेल्या 150 वर्षांत आला नव्हता एवढा भयंकर एल निनो आता ऍक्टिव्ह झाला असून त्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे। तर तुम्हाला वाटत असेल की फक्त मुसळधार पाऊस पडेल, पण एक असं भयंकर संकट घुंघावत आहे ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजणार आहे। जपानच्या हवामान विभागाने एक सॅटेलाइटचा फोटो पाठवलाय। हा पूर्ण भारताचा फोटो आहे। त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने एक अवाढव्य ढगांची रांग येताना दिसत आहे। ही रांग तब्बल 1000 किलोमीटर लांबीची आहे, आणि या ढगाच्या पोटात एक मोठं चक्रीवादळ सुद्धा दडलेलं आहे। अतिशय मोठ्या संकटाचे दिवस आता सुरू होत आहेत, कारण की हा जो 1000 किलोमीटर लांबीचा ढग आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अक्षरशः स्फोट होणार आहे। आता तुम्ही म्हणाल चांगलाय ना पाऊस झाला तर, पण हा पाऊस नॉर्मल नसेल। फक्त 5 मिनिटात पूर येऊन घराघरांमध्ये पाणी शिरेल अशा डेंजर सिच्युएशन मधला हा ढग आहे। कारण की सॅटेलाइटच्या थ्रू आलेला हा फोटो, यामध्ये जेव्हा ढगांची लांबी मोजली तेव्हा त्या ढगाची लांबी 1000 किलोमीटर भरली असून त्याच्या पोटात जे चक्रीवादळ आहे ते आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक आहे। बघा, जेव्हा जेव्हा एल निनो येत असतो तेव्हा तो पूर्ण वातावरण उलथं पालथं करून टाकतो, आणि आता सुद्धा तेच होणार असल्याचा मोठा इशारा मिळाला आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग घेऊन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी 3 महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत। एक तारीख सुद्धा फिक्स केली आहे की या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठी आपत्ती कोसळणार आहे। मग काय आहे ती तारीख? कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही धोक्याची घंटा वाजणार आहे? मान्सूनचा हा प्रवास नेमका कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस पडेल आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये? ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। सावधान, अख्ख्या महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकवणारी एक महाभयंकर बातमी समोर येत आहे। शांत निरभ्र आकाश आणि कडक उन्हाच्या बुरख्याआड एक भयंकर विनाशकारी सत्य लपलाय। हो, ही वादळापूर्वीची ती जीवघेणी शांतता आहे। प्रशांत महासागराच्या पोटात अचानक एक अजब महाकाय हालचाल झालीय ज्याने सुपर एल निनो या राक्षसाला जन्म दिलाय। या राक्षसाने अरबी समुद्रातील सर्व आर्द्रता शोषून घेत तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक अवाढव्य काळकुट्ट ढगांचा अजस्त्र सापळा तयार केलाय। हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर थेट आभाळच कोसेल। ऐन दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख होईल आणि बंदुकीच्या गोळ्यांसारख्या गारात थेट काळजाचा थरकाप उडवतील। या विनाशकारी ढगांची पहिली भयानक पाऊलखुणा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच जाणवणार असून ठीक 5 जुलैला हा निसर्गाचा कोप महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर धडकेल। त्यानंतर 5, 6, 7, 8 आणि 9 जुलै रोजी हा महाविनाश राज्याच्या 10 ते 15 जिल्ह्यांना एकापाठोपाठ एक रक्ताळत सोडेल। याच भीतीने हवामान विभागाने तातडीने प्रत्येक दिवसाची हाय अलर्ट जिल्ह्यांची यादी जाहीर करत संपूर्ण राज्याला धोक्याचा इशारा दिलाय। हवामान तज्ञांच्या मते महाराष्ट्र सध्या विनाशाच्या एका नैसर्गिक चक्रव्यूहात अडकला आहे। एका बाजूला प्रशांत महासागरातील सुपर एल निनो आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रातील वाफेचे डोंगर यांच्या मिलाफातून निसर्गाचे एक तांडव रचले जात आहे।
या महाभयंकर विनाशाचा पहिला अतितीव्र तडाखा दक्षिण महाराष्ट्राला कोल्हापूर, सातारा, सांगली बसेल, जिथे 5 जुलैच्या दुपारीच ढगफुटी होऊन स्मशान शांतता पसरेल। पुणे आणि बारामतीत तर निसर्ग थेट भयानक खेळ मांडणार आहे। तिथे साधा पाऊस नाही तर विजांच्या थरथराटात आकाशातून थेट गारा बरसतील। दुसरा भीषण हल्ला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशावर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार होईल, जिथे ताशी 100 किमी वेगाचे चक्रीवादळ मोठमोठी झाडं आणि घरं पत्त्यांसारखी हवेत उडून लागेल। नाशिकची जमीन गारांच्या तांडवाने पांढरी फटफट पडेल। तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्याच्या संभाजीनगर, जालना, बीड, लातूरच्या नशिबी 2015च्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भीषण दुष्काळाच्या वेदना पुन्हा लिहिल्या जातील। आधी अवकाळी पाऊस सगळं उद्ध्वस्त करेल आणि नंतर मान्सून गायब होऊन भूमी कहाणीच उरेल। चौथ्या टप्प्यात विदर्भावर नागपूर, वर्धा, अकोला थेट हिमालयातील थंड हवेच्या टकरीमुळे आभाळ फाटेल आणि सिमेंटची पक्की घरही पत्त्यासारखी हादरवून सोडणाऱ्या विजा कडकडतील। मध्य महाराष्ट्रही या महाप्रलयातून सुटू शकणार नाही। पण केवळ पाऊस नाही, हा निसर्गाविरुद्ध माणसाचा एक अत्यंत थरारक संघर्ष आहे। मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती खरोखर चिंता वाढवणारी आहे। हवामानाचा हा लहरीपणा आणि जागतिक पातळीवर बदलणारी सॅटेलाइटचे संकेत पाहता येणारे काही दिवस महाराष्ट्रासाठी नक्कीच कसोटीचे ठरणार आहेत। पण एक ते गोष्ट समजून घेतली पाहिजे, निसर्गाचे नियम हे क्षणाक्षणाला बदलत असतात। त्यामुळे ही जी परिस्थिती आपण पाहिली हा एक अंदाज वर्तवला जात आहे, ती केवळ आणि केवळ एक शक्यता आहे। तो ही फक्त एक शक्यता आहे। हवामानाचे अंदाज हे उपग्रहांच्या चित्रांवरून लावले जातात, पण ऐनवेळी वादळाची दिशा बदलू शकते आणि ढगांचा प्रभाव बदलू शकतो। त्यामुळे या बातमीने घाबरून न जाता फक्त सावध राहणे हाच एक एकमेव उद्देश आहे। आता मला तुम्हाला सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहतात आणि सध्या तुमच्या भागामध्ये हवामान कसं आहे? तिथे कडकून आहे की पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे? तुमच्या कमेंट्समुळे इतर भागातील लोकांच्याही तिथे काय परिस्थिती आहे हे समजायला मदत होईल। गेल्या काही वर्षात आपण पाहिले की निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे। कधी ऐन उन्हाळ्यात पाऊस पडतो तर कधी मान्सूनच्या काळात कडकून पडते। तुम्हाला काय वाटते, या वर्षी मान्सूनचा अंदाज खरा ठरेल का? एल निनोचा फटका खरोखरच आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांना बसेल की निसर्गाच्या कृपेने संकट वळेल? तुमचे जे काही मत असेल ते कमेंट्स करून नक्की सांगा, कारण तुमचे विचार आणि तुमचा अनुभव हे आपल्या महाराष्ट्रातील इतर बांधवांसाठी खूप महत्त्वाचे आहे। शेवटी जाता जाता एकच म्हणेल की शासनाने दिलेल्या अधिकृत सूचना आणि हवामान खात्याच्या अधिकृत नंदावरच विश्वास ठेवा। कोणत्याही फोनवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नका। हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू केवळ उपलब्ध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक हवामान अंदाजाची शक्यता तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि तुम्हाला सतर्क करणे एवढाच होता। कोणत्याही प्रकारच्या घाबरटपणा पसरवणे हा व्हिडिओचा हेतू नाही। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या सर्व नातेवाईकांना आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही आपली तयारी करून ठेवतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन आला असाल तर आताच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या, सुरक्षित रहा। जय महाराष्ट्र।